4 वर्षापूर्वी ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर 3:4 होतं. ए बी आणि सी च्या वयाची सरासरी 26 वर्ष. जर सी हा बी पेक्षा 11 वर्षांनी लहान असेल तर बीचं आजचं वय किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो, एबीसी इथं यांची नावं अशी मांडा, ए बी आणि सी. लक्ष द्या, एबीसी यांची नावं इथं मांडा आणि इथं मांडा गुणोत्तर. गुणोत्तर बघा, गणित काय म्हणते की 4 वर्षापूर्वी ए बी यांच्या वयाचं गुणोत्तर 3:4. मग इथे शब्द मांडा 4 वर्षापूर्वी. मात्र हे 4 वर्षापूर्वी काय आहे तर त्यांच्या वयाचं समीकरण स्वरूप गुणोत्तर असेल. काय तर 3:4. कोणाच्या? ए बीच्या. 4 वर्षापूर्वी प्रत्यक्षात त्यांची वय काय काढण्यासाठी नेहमीप्रमाणे चलपद x वापरायचं. आता ही गोष्ट 4 वर्षापूर्वीची झाली. आजच्या त्यांच्या वयाची गुणोत्तर काय बाबा? आजच्या त्यांच्या वयाची गुणोत्तर काय? त्यासाठी ही गोष्ट 4 वर्षापूर्वीची आजची त्यांच्या वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर काढायची. म्हणून इथं सुद्धा 4, इथं सुद्धा 4 ऍड करा, कारण की आजपासून या गोष्टीला 4 वर्ष झाले म्हणून आजची वय समीकरण स्वरूप काढायचे म्हणून 4 ऍड. ओके. आता सी च्या आजच्या वयाचं गुणोत्तर काय? गणित काय म्हणते बघा, सी हा बी पेक्षा 11 वर्षांनी लहान. हा जो सी आहे बी पेक्षा 11 वर्षांनी लहान म्हणून या सी च्या वयाचं आजचं समीकरण स्वरूप गुणोत्तर काय? बीचं गुणोत्तर इथं मांडा 4x अधिक 4. 11 वर्षांनी लहान म्हणून इथं -11. मग आता याची गोळाबेरीज, याला सुलभ करा, सोपं करा. 4x अधिक 4 वजा 11, एक संख्या अधिक एक संख्या वजा, तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह. म्हणजे ही झाली त्यांची लेकरांनो आजच्या वयाची गुणोत्तर गोष्टी लक्षात घ्या. आता गणितानं स्पष्ट केलेली बाब अशी, तिघांच्या म्हणजे ए बी आणि सी यांच्या वयाची सरासरी 26 वर्ष. मग ए बी आणि हा सी यांच्या आजच्या वयाची बेरीज, यांच्या आजच्या वयाची बेरीज आम्ही काढू शकतो. ही जी दर्शवलेली माहिती आहे तिघांच्या, हे जर तिघ आहेत आणि त्यांच्या वयाची सरासरी जर 26 आहे तर 26 78. लक्षात घ्या, 6 18 1 3 2 6 आणि 1 7. तिघांच्या आजच्या वयाची बेरीज किती? 78 वर्ष. आता गणिताचं सोडवण कशी करायची? आजची वयाची ही बेरीज आहे, तिघांच्या आजच्या वयाची ही बेरीज आहे 78 वर्ष. मग आजच्या वयाची ही त्यांची समीकरण इथं अधिक स्वरूपात मांडायची लेकरांना. जसं की 3x इथं जरी मांडलं तरी चालते. लक्ष द्या, 3x अधिक 4 अधिक स्वरूपात 4x अधिक 4 अधिक स्वरूपात, पुढे चला, अधिक स्वरूपामध्ये शीच 4x वजा 7. त्यामध्ये काही बदल होणार नाही, कंसात टाकायची गरज नाही. कंसामध्ये टाकलं तरी अधिक वजा वजाच होणार. मग आता यांच्या आजच्या समीकरण स्वरूप या वयाला हे एचं, हे बीचं आणि हे सीच अधिक स्वरूपात मांडायचं लेकरांनो. लक्ष द्या, तुमच्या माहितीसाठी कंसात टाकतो, बरं एक पायरी वाढू द्या. हे सीचं समीकरण स्वरूप वय आणि तिघांच्या आजच्या वयाची बेरीज 78 म्हणून समोर 78. आता लक्ष द्या, एक पायरी वाढवा सर. 3x अधिक 4 अधिक 4x अधिक 4 अधिक चिन्ह कंसातील पदाला गुणिला असते, म्हणजे अधिक गुणिला 4x काय तर अधिक 4x अधिक वजा वजा 7 समोर 78. लेकरांनो आता लक्ष द्या, 3x 4x आणि हे 4x यांची बेरीज करायची. 3 आणि 4 7, 7 आणि 4 11x वाढले सर. मग 11x इथं 4, इथं 4 आहे, 4 आणि 4 झाले 8 आणि 8 मधून जेव्हा 7 वजा होतात तेव्हा उरतो 1 सर, समोर 78. 11x एकटे करा, 78 कडे जाताना एक का मांडायचा हा वजा, तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, गुणिला असेल
भागीला भागीला असेल गुणिला अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. म्हणजे 11x बराबर हे उत्तर 77. एक्सला जेव्हा आम्ही एकटे करतो तेव्हा एक्सचा व्हॅल्यू लक्ष द्या, म्हणजे 11 आता भागीला जातील, संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला, या न्यायाप्रमाणे हा भाग जातो 7 न, म्हणजे एक्सचा व्हॅल्यू 7. प्रश्न विचारला बीचं आजचं वय. या बीचं आजचं वय काय, हा जो प्रश्न तुम्हाला विचारला, बीच्या आजच्या वयाचं समीकरण काय हो, 4x अधिक 4s, म्हणून 4 सोबत x गुणिला एक्सचा व्हॅल्यू 7 अधिक 4 7 28 आणि त्याच्यासोबत 4 अधिक स्वरूपात 28 आणि 4 32 वर्ष हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता.